स्टोरेज घोटाळ्यानंतर डोंबिवलीमध्ये नवा शेअर मार्केटिंग घोटाळा उघड. डोंबिवलीमध्ये ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टन्सी क्लासच्या नावाखाली 1,23,00,000ची फसवणूक. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा टोमॅटो पिकाला फटका. टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. वातावरणातील बदलामुळे शेतकरी हवालदिल. $340 स्टार कासव झाली निसर्गमुक्त. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा जंगलात कासवांचा नैसर्गिक अधिवास. तस्करांकडून जप्त करण्यात आली ही कासव. सोलापूरमध्ये 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू. आणखी 2 मुलं गंभीर. दूषित पाण्यामुळे मृत्यू. रहिवाशांचा आरोप. तर डेंग्यूमुळे मृत्यू झाला, पालिका आयुक्तांचा दावा. मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर. 9 ते 11 एप्रिलपर्यंत डबेवाले रजेवर. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर. शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी वारली आर्टमध्ये साकारला रामनवमीचा प्रसंग. महाराष्ट्राची लोककला असलेल्या वारली आर्ट कलेमध्ये रामनवमीचा प्रसंग रेखाटण्याचा प्रयत्न. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 620 जागांसाठी भरतीला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 28 मार्चपासून. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मेपर्यंत. उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलांकडून बाईक चोरी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नववधूने सासरच्यांना जेवणात दिले गुंगीचे औषध. दागिने आणि रोख रक्कम घेऊन झाली पसार. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लखमापूर गावातील घटनेने खळबळ. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार. वाघाचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.